नमस्कार. आज या ठिकाणी आपण सत्याची कृषी प्रदर्शन कोल्हापूर या ठिकाणी पद्मावती अॅग्रो इंडस्ट्रीज जो त्या ठिकाणी गांडूळ खत निर्मिती प्रकल्प त्याचे ते विक्रेते आहेत, स्वतंत्र प्रदर्शन करतात. तर सगळ्यात प्रथम चंद्रकांत ओके साहेब जे या उद्योगाचे मालक आहेत त्यांचं त्यांना सहर्ष स्वागत. नमस्कार. तर ते गेली 2 दिवस झाला आम्ही या ठिकाणी सत्याची कृषीमध्ये बघतोय. तर विविध उपक्रम बघितले, परंतु त्यानंतर तुम्ही ज्या प्रकारे गांडूळ खताविषयी माहिती सांगितली किंवा तुमच्यावर असणारं जे बीज आहे किंवा तुमच्या प्रकल्पाची जी ज्या प्रकारे मांडणी केली, त्यातल्या मला वाटलं की हा जो प्रकल्प आहे तो आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट की थोडक्यामध्ये आपल्या पद्मावती अॅग्रो इंडस्ट्रीजच्या माध्यमातून जे गांडूळ खत प्रकल्प आहे तो नेमकं तुम्ही कशा प्रकारे रन करताय किंवा तो शेतकऱ्यांना कशा प्रकारे उपयोगी होते हे थोडक्यात सांगावे. त्याच्या आधी मी एक म्हणेन की बऱ्याचदा शेतकऱ्यांना त्याच्याजवळ असणारं शेण आहे, त्याच्याजवळ असणारा पालापाचोळा आहे किंवा त्याच्याजवळ असणारं जे काही बायोमास रॉ मटेरियल आहे त्याची खरोखर अजून किंमत नाही. बऱ्याचदा पालापाचोळा जाळून टाकणं किंवा त्याची लोकांच्या पद्धतीमध्ये विल्हेवाट लावणं असे प्रकार शेतकऱ्यांच्याकडनं करतायत. तर ओव्हरऑल या शेण पालापाचोळ्याचा आणि गांडूळ खताचं जे अर्थशास्त्र आहे ते त्या ठिकाणी तुम्ही आम्हाला व्यवस्थित सांगावं. नमस्कार, मी चंद्रकांत जोडके, पद्मावती अॅग्रो इंडस्ट्रीचा पूर्ण महाराष्ट्राचं मार्केटिंग डिव्हिजनचा प्रमुख. या नात्याने मी आज या सतत कृषी प्रदर्शनामध्ये हा जो गांडूळ खताचा जो प्लॅन्ट लावलेला आहे त्याच्या संदर्भात मी माहिती सांगतो. आज जवळजवळ सरांनी सगळ्या गोष्टी ह्या बोलताना बोलल्या की आज लोक शेतकऱ्यांच्या माध्यमातून शेतकरी किती पालापाचोळा वाया घालून आणि त्याच्यापासून शेतकऱ्यांना जो काय मिळणारा जो काय बेनिफिट आहे तो बेनिफिट याच्यामध्ये मिळत नाही आहे. आज रासायनिक खतांच्या किमती इतक्या गंभीर दिलेल्या आहेत. त्या रासायनिक खतांमुळे आपली शेती आता शार्पड होण्याच्या मार्गावरती आहे आणि रासायनिक खतामुळे शेती खूप खराब झालेली आहे. आणि रासायनिक खतं खरेदी करत असताना जर परकीय चलन लागतं तर परकीय चलन वापरावं लागत असतं. त्यामुळे आपल्या देशावरती एक आर्थिक बोजा यामध्ये होत असतो. तर हे जे वर्ष आहे 2025 हे जे वर्ष आहे ते नरेंद्र मोदी साहेबांनी पंतप्रधानांनी पूर्णपणे हे सेंद्रिय शेती तर वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे. आणि आज या सेंद्रिय शेतीसाठी गांडूळ खताला एक विशिष्ट असा दर्जा या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. तर शेतकरी लोकांना खूप मोठ्या प्रमाणात बांधकाम करणं किंवा अतिशय ह्याच्यापर्यंत हे करणं ते शक्य होत नाही आहे. सामान्य शेतकरी पिचलेला आहे, भरलेला आहे. त्यासाठी आमच्या ह्या पद्मावती अॅग्रो इंडस्ट्रीजनं हा 12x4x2 हा बेड आम्ही अशा प्रकारे तयार केलेला आहे. तर बेड दाखवा. हा बेड आम्ही तयार केलेला आहे. ह्या बेड मध्ये दर 2 महिन्याला सरासरी 1 टनाच्या आसपास खताची निर्मिती होते. असे वर्षाला ह्या बेड मध्ये 6 टन खताची निर्मिती होते. ह्या प्रति एकराला जर त्या शेतकऱ्यांनी 2 टन खताचा वापर जर केला गेला तर 3 एकरसाठी बाहेरचं कोणतंही खत ह्या शेतकऱ्यांना विकत घ्यावं लागत नाही आहे. सरासरी 1 टनाच्या खताची किंमत जी आहे ते 10,000 रुपये टन, म्हणजे जवळजवळ 7,000 रुपयाचं जे खत आहे ते खत स्वतः शेतकरी स्वतःच्या शेतामध्ये वेस्टेजच्या माध्यमातून गाईच्या शेणापासून, म्हशीच्या शेणापासून, गोड्याचं वीज असेल किंवा बकऱ्यांचे लेंडे असतील किंवा घरातला निघणारं जे किचन वेस्ट असेल ते पालापाचोळा काही कथा असेल त्याच्यापासून मी तयार करून या ठिकाणी शकत असतो. आणि हे खत जे आहे ह्या जगाच्या सर्वोत्तम खतापेक्षा 1 नंबरचं खत आहे. हे खत तयार करत असताना ह्या खताच्या माध्यमातून त्या काही फ्लोर आहे या बेडला इथे समोर ड्रेनेजसाठी इथे इकडे या इथं जे होल आहे त्या होलच्या माध्यमातून जरा पुढे तिथे पुढे त्या होलच्या माध्यमातून वर्मीवॉश बाहेर निघतं. हे वर्मीवॉश म्हणजे गांडूळ खताचा मुख्य अर्थ असतो. त्याच्यामध्ये सूक्ष्म असतो तो मुख्य असतो त्याच्यामध्ये आणि तो फवारणीसाठी किंवा ड्रीप मध्ये नेण्यासाठी खूप चांगला वापर केला जात असतो. सरासरी त्याची जी किंमत आहे ते 150 ते 200 रुपये लिटरने बाहेर विकले जात असतं. बेड मला याच्यातून कमीत कमी 300 ते 200 लिटर वर्मीवॉश बाहेर निघतं. हे वर्मीवॉश जितकं जास्त जुना असेल तितकं जास्तीत जास्त प्रभावी या ठिकाणी होत असते. ते त्या वर्मीवॉश जे वापरणारे लोक आहेत त्यांना कोणत्याही मायक्रो न्यूट्रिएंट्स वापरायची आवश्यकता नाही. हे तुम्हाला याच्यातून मिळत जातं. ह्याच्यामध्ये पहिली गोष्ट कचऱ्याचं योग्य विल्हेवाट किंवा योग्य नियोजन, खताची परदेशी असणारं खत जे आपण घेणार आहे विकत रासायनिक त्या खताचं व्यवस्थितपणाने न घेता सेंद्रिय
खत आपल्याला स्वतः तयार करता येईल आणि वैज्ञानिक मायक्रो याच्यामधून नोंद जातील. म्हणजे एकंदरीत जो शेतकऱ्याचा जो होणारा जो खर्च आहे खतांच्या वरती पूर्णपणे कमी होऊन सेंद्रिय शेतीला एक चांगल्यापणे चालना या ठिकाणी मिळेल आणि शेतकरी लोकांचा खतांचा खर्च कमी करून ज्या पद्धतीने शेतकरी समृद्धी करतील ह्या ठिकाणी आपला हा प्रयत्न या ठिकाणी कसं आहे, तुम्ही अतिशय इतकी सुंदर माहिती सांगितली. कारण ते अजून पण कृषी पदवीधर म्हणा किंवा कृषी संशोधक म्हणून काम करतो आम्हाला खूप वेळ वाटतो. आज सुद्धा गाव भागामध्ये ज्यांच्याकडे जनावर आहे त्यांच्या उत्किरणामध्ये उघड्यावर असतात, त्याच्यावरती पाऊस पडत असतो, ते शेण बऱ्यापैकी धुवून जात असतो आणि त्याची व्यवस्था हवी. पण व्यवस्था त्या लेवलची होत नसती. पण मला काय नाही, समजा माझ्याकडे 3-4 टोळ्या दरवर्षी निघतो. ते 3-4 टोळ्या खताचे साधारणपणे 3,000 दिवसामध्ये 10 ते 12 रुपये होतात. परंतु जर आम्ही तुमच्या माध्यमातून गेलो तर त्यावेळी गांडूळ खताची निर्मिती होणार आहे. त्याचं कॉस्टिंग साधारणपणे कुठेपर्यंत जाईल? सरासरी एक ट्रॉली शेण घेतली तर एका ट्रॉली शेण मध्ये कमीत कमी 2 बेड तयार होतात. 2 किती वजन तयार होणार? एका बेड मध्ये सरासरी 1 टन खताची निर्मिती होते. 2 टन वर्षाला याच्यामध्ये 6 टन खताची निर्मिती होईल. 6 टन खत म्हणजे कमीत कमी आता होलसेलचा रेट आहे 10,000 रुपये टनांचा रेट. 7,000 रुपयाचं उत्पन्न तुम्हाला याच्यामध्ये मिळून जात असतं. तर 3,000 रुपयाला तुम्ही पण जर 3,000च्या मध्ये जर 2 बेड केले तर तुम्हाला सरासरी 20,000 रुपयाचा नेट इन्कम तुम्हाला याच्यामध्ये मिळून जातो. हा नेट इन्कम येतात. वेगवेगळं मिळणारा इन्कम हा तो एक्स्ट्रा इन्कम जातो तुम्हाला. जर एखाद्या गोष्टीचं एज्युकेशन करायचं म्हटलं तर त्यासाठी थोडीफार शेतकऱ्याची कष्टाची तयारी पाहिजे. उतरल्यावरती शेण टाकलं आपली सोपं आहे. परंतु ते शेण जर त्या ठिकाणी बेड मध्ये टाकायचं, त्याच्यामध्ये पाला पाचवा टाकायचं, त्याला वेगळा द्यायचा, त्याच्यामध्ये बीज टाकायचे, त्यामुळे गांडूळाची निर्मिती होणार आणि थोडासा काय लागला. परंतु या सगळ्या टप्प्यावर जर आपण थोडा वेळ दिला, थोडा धैर्य दाखवलं तर व्हॅल्युएशन ही 100% वाटते. त्याच्या थोडक्यामध्ये तुमचं वेगळं प्रकल्प आहे, तुमचं टेस्टिंग, त्याचं अर्थशास्त्र आणि तुमच्याकडनं मिळणारी सर्व्हिस त्याच्याविषयी बघत आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट हा जो बेड आहे ह्या बेडची किंमत बाहेर मार्केटला 3,600 रुपयाची एका बेडची किंमत आहे. 3,600. आज कृषी प्रदेशामध्ये जो कोणी व्यक्ती या ठिकाणी बेड बुकिंग करेल तर त्या व्यक्तीला याच्यामध्ये 600 रुपयाचा डिस्काउंट मिळत जाईल. सोबत 3 किलो गांडूळांच्या कल्पतीची बॅग असते ती बॅग त्या शेतकऱ्यांना फ्री मध्ये दिली जाईल. हा बेड आणि गांडूळांच्या कल्पतीची बॅग त्या शेतकऱ्याच्या शेताच्या बांधावरती आमचा प्रतिनिधी जाऊन प्रयोग करेल. तो महाराष्ट्रात कुठेही तुम्ही शेत असू दे आणि तोच केल्यानंतर त्या शेतकऱ्याची ठेवणी बॅच यशस्वीरित्या बाहेर पडेपर्यंत त्या शेतकऱ्याला गांडूळ खताचं तोंडी, लेखी आणि मोबाईलच्या व्हिडिओद्वारे आता सर्व मार्गदर्शन केलं जाईल. एकदा त्यांना मार्गदर्शन केलं की तुम्हाला पुढच्या वेळेला त्यांना ह्या गोष्टी सांगाव्या लागत नाही. त्या ऑटोमॅटिक त्या करत असतात. धन्यवाद सर. खूप छान तुम्ही माहिती सांगितली. त्याच्यामध्ये तयार महत्वाची गोष्ट होती मला ऍड करायची. तर आम्ही लहान असताना ज्यावेळी मागणी राहायची त्यावेळी खरोखर गांडूळ शेतामध्ये आपापमध्ये यायची आणि डोळ्यानं दिसायची. परंतु आज ज्याप्रमाणे देवदर्शन दुर्लभ आहे त्याचं गांडुळाचं दर्शन देखील दुर्लभ झालं. परंतु तुम्ही तुमच्या कामातलं गांडूळ खताविषयी चांगल्या प्रकारचं काम करताय तर तुम्हाला देखील शुभेच्छा. धन्यवाद. आणि येणाऱ्या काळामध्ये आपण त्यांच्या माध्यमातून गांडूळ खत निर्मिती करावं अशी विनंती करतो आणि थांबतोय. धन्यवाद. पुढले काळून ज्या ज्या लोकांनी आम्हाला इन्फॉर्म करतील प्रत्येक व्यक्तींना 100 रुपयाचा डिस्काउंट द्यायची व्यवस्था केली. धन्यवाद.